एकनाथ खडसेंच्या बंगल्यातल्या चोरीमागे राजकीय अँगल होता का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सोनं नाण्यांसहित सीडीही चोरीला गेल्याचा खळबळजनक दावा खडसेंनी केलाय। पाहूया हा रिपोर्ट। खडसेंच्या बंगल्यामध्ये दागदागिन्यांसाठी नाही तर गुपित सीडी लांबवण्यासाठी चोरी झाली का हा प्रश्न खडसेंच्या खळबळजनक दाव्यानं निर्माण झालाय। कारण फक्त सोनं चांदीच नव्हे तर खडसेंकडे सीडीमध्ये जी काही गुपितं होती त्यापैकी 7 सीडी चोरीला गेल्याचं खडसेंनी म्हटलं। त्यामुळे चोरीमागे काही राजकीय अँगल होता का अशी शंका निर्माण होते। खडसेंच्या घरामध्ये कुणीच नसल्याची माहिती चोरांकडे आधीच होती। त्यामुळे जळगावच्या शिवरामनगर मधल्या खडसेंच्या बंगल्याचं कुलूप तोडून चोर आत शिरले। दागदागिन्यांच्या आधी त्यांनी खडसेंनी ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या सीडी, काही कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह सुद्धा नेली। मात्र जे चोरीला गेलं त्यापैकी अनेक कागदपत्रांचे झेरॉक्स होते आणि त्याच्या मुख्य प्रती आपल्याकडे शाबूत आहेत असे संकेत खडसेंनी दिले। 10 सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेले आहे। पाकिट तसंच ठेवलेलं आहे, सीडीच्या कव्हरमधून ह्याच्यातून ते काढून गेलेले आहे आणि यातल्या ज्या 7 सीडी आहेत त्या बाकी 7 सीडी याच्यामध्ये आहेत। अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते, त्यांच्या झेरॉक्स प्रती होत्या, त्या कोणाच्या भविष्यात अडचणीच्या आणणाऱ्या होत्या, ते चोरून नेण्याचा उद्देश होता का? बाकीचे कागदपत्र जे आहेत ते निम्मेच चोरी केले, बाकीचे कागदपत्र इथे दिसत आहे, महत्त्वाचे कागदपत्र बाकी चोरी गेलेले दिसत आहे। विशेष म्हणजे चोरी आधी रस्त्यावरचे पथदिवे सुरू होते, मात्र चोर घटनास्थळी पोहोचण्याच्या 1 तास आधी पथदिवे बंद झाले। त्यामुळे रात्री 12:42 घराबाहेरच्या परिसरात संपूर्ण अंधार होता। रात्री 1:54 दरम्यान चोर घरामध्ये शिरले। जवळपास तासभर सीडींसह मौल्यवान वस्तू त्यांनी चोरल्या आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार 3:05 चोर बॅग घेऊन पसार झाले। माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर 1 तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली। आता हे पथदिवे तेव्हाच कसे काय बंद झाले, का बंद केले गेले? बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे केले, हे बंद आहे हे कसे माहीत? आता चोरटे एवढे ॲडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दरोड्या टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्रीप्लॅन व नियोजनबद्धरित्या करण्यात आली। 2 महिन्यांपूर्वी प्रफुल्ल लोढा नामक व्यक्तीकडे महाराष्ट्रामध्ये भूकंप घडवणाऱ्या सीडी असल्याचा दावा खडसेंनी केला होता। त्या आरोपानंतर एका पार्टीच्या प्रकरणात खडसेंच्या जावयाला पुण्यामध्ये अटक करण्यात आली। अटकेनंतर जावयाच्या पुण्यातील घराची देखील झाडाझडती झाली। याच दरम्यान खडसेंच्या पुण्यामधल्या घराबाहेर साध्या वेशातील पोलीस आमच्यावर नजर ठेवत असल्याचा आरोप खडसेंनी केला। इथे जे बेडरूम आहे त्या बेडरूमच्या शेजारी येऊन बसला, काही जण पूर्ण घरामधलं शूटिंग केलं। म्हणजे 10-12 पोलिसांच्या ठिकाणी पाळत ठेवण्यासाठी, माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी। मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, माझा तोंड बंद करण्याचा फार प्रयत्न होत आहे। पोलीस आहेत, ते घरामध्ये 3-4 पोलीस होते, बाहेर 7-8 पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्क्वॉड मधले आहेत। त्या तुमच्या सोबत आहेत ना? हो। हे प्रकरण ताजं असतानाच आता खडसेंच्या घरातून सीडींची चोरी झाल्याचा आरोप होतोय। मात्र खडसे स्वतःकडे ज्या गुपित सीडी असल्याचा दावा करत होते ती सीडी मात्र सुरक्षित असल्याचे संकेत खडसेंनी दिले। रवी गोरेसह किशोर पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।